नमस्कार शेतकरी मित्रांनो, कृषी कल्याण युट्यूब चॅनल मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे। सर्व शेतकरी बांधवांना एक विनंती आहे, या साइडला दिसत असलेल्या काळ्या बटनावरती क्लिक करा, जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राइब कराल। आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राइब केलं तर शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील। तर शेतकरी मित्रांनो, आपण या व्हिडिओच्या माध्यमातून खरीप हंगाम 2024 च्या पीक विम्याच्या वाटपा संदर्भात एक महत्त्वाचं अपडेट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। कारण की खरीप हंगाम 2024 चा पीक विमा राज्यातल्या जिल्ह्यामध्ये वाटप सुरू झालेला आहे। तर मित्रांनो, हा पीक विमा कोणत्या जिल्ह्यामध्ये वाटप सुरू झालेला आहे, त्या जिल्ह्यातील कोणत्या मंडळामध्ये वाटप सुरू झालेलं आहे, याचबरोबर त्या जिल्ह्यामध्ये स्थानिक नैसर्गिक आपत्ती असेल, पीक कापणी प्रयोग असेल किंवा 25% अग्रिम असेल किंवा 75% असेल, कोणकोणत्या पद्धतीने म्हणजे कोणकोणत्या ट्रिगर अंतर्गत कोणकोणता पीक विमा मंजूर झालेला ती जिल्हानिहाय माहिती, विभागनिहाय माहिती, संपूर्ण राज्यातल्या सगळ्या जिल्ह्याची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर नमस्कार, मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण युट्यूब चॅनल मध्ये। सर्व शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे, खरीप हंगाम 2024 ची सगळी आकडेवारी आपण बघूया या व्हिडिओच्या माध्यमातून, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर मित्रांनो, चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर शेतकरी मित्रांनो, सर्वप्रथम आपण मराठवाड्यापासून सुरू करणार आहोत। एकंदरीत राज्यातल्या या मराठवाड्यातल्या 8ही जिल्ह्यांमध्ये 1760 कोटी रुपयाची ही पीक विम्याची नुकसान भरपाई मंजूर झालेली आहे। ज्याच्यामध्ये पहिला जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर, आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये स्थानिक नैसर्गिक आपत्तीतून 83 कोटी 38 लाख रुपये, पीक कापणी प्रयोगाच्या अहवालानुसार 4 कोटी 83 लाख रुपये, आणि एकूण छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये एकंदरीत आपण जर पाहिलं तर 88 कोटी 21 लाख रुपयाचा पीक विमा मंजूर झालेला आहे। याचबरोबर शेतकरी मित्रांनो, आपण जर पाहायला गेलं तर दुसरा जिल्हा आहे जालना, आणि जालनामध्ये स्थानिक नैसर्गिक आपत्तीसाठी 196 कोटी 95 लाख रुपये, काढणी पश्चात नुकसान भरपाईसाठी 66 कोटी 44 लाख रुपये, आणि एकूण जालन्यामध्ये 263 कोटी 40 लाख रुपयाचा पीक विमा मंजूर झालेला आहे आणि वाटपाला सुद्धा सुरुवात झालेली आहे। मित्रांनो, मराठवाड्यातला तिसरा जिल्हा आहे बीड, आणि बीड जिल्ह्यातील स्थानिक नैसर्गिक आपत्तीसाठी 212 कोटी 76 लाख रुपये या ट्रिगर अंतर्गत मंजूर झालेले आहेत। याचबरोबर पुढचा जिल्हा आहे धाराशिव, आणि धाराशिव मध्ये स्थानिक नैसर्गिक आपत्ती या ट्रिगर अंतर्गत 231 कोटी 5 लाख रुपयाचा पीक विमा अखेर मंजूर झालेला आहे आणि याच्या वाटपाला सुद्धा सुरुवात झालेली आहे। याचबरोबर पुढचा जिल्हा आहे परभणी, आणि परभणी जिल्ह्यामध्ये स्थानिक नैसर्गिक आपत्तीसाठी 101 कोटी 89 लाख रुपये, हंगामातील प्रतिकूल परिस्थितीसाठी 296 कोटी 88 लाख रुपये, आणि काढणी पश्चात नुकसान भरपाईसाठी 27 कोटी 77 लाख रुपये, आणि एकूण परभणी जिल्ह्यामध्ये 426 कोटी 55 लाख रुपयाचा सर्वात जास्त पीक विमा राज्यातल्या सगळ्या जिल्ह्यापैकी सर्वात जास्त पीक विमा परभणीमध्ये मंजूर झालेला आहे। याचबरोबर मित्रांनो, पुढचा जिल्हा आहे नांदेड, नांदेडमध्ये स्थानिक नैसर्गिक आपत्तीसाठी 102 कोटी 62 लाख रुपये, हंगामातील प्रतिकूल परिस्थितीसाठी 245 कोटी 59 लाख रुपये, आणि एकूण नांदेड जिल्ह्यामध्ये 357 कोटी 21 लाख रुपयाचा पीक विमा मंजूर झालेला आहे आणि याच्या वाटपाची सुद्धा प्रक्रिया सुरू झालेली आहे। याचबरोबर पुढचा जिल्हा आहे हिंगोली, आणि हिंगोली जिल्ह्यामध्ये स्थानिक नैसर्गिक आपत्तीसाठी 26 कोटी 68 लाख रुपये, आणि हंगामातील प्रतिकूल परिस्थितीसाठी 154 कोटी 36 लाख रुपये, आणि एकूण हिंगोली जिल्ह्यामध्ये 181 कोटी 5 लाख रुपयाचा पीक विमा मंजूर झालेला आहे आणि याच्या वाटपाची सुद्धा प्रक्रिया शासनाच्या माध्यमातून, विमा कंपनीच्या माध्यमातून सुरुवात झालेली आहे। मित्रांनो, आता मराठवाड्यातला पुढचा जिल्हा आहे लातूर, आणि लातूर जिल्ह्यामध्ये पीक विम्याचं वाटप सुरू झालेलं आहे, परंतु लातूर जिल्ह्याची सगळी आकडेवारी आपल्यापर्यंत कृषी विभागाने दिलेली नाही, त्यामुळे अपडेट ते आपल्याला नाही। याचबरोबर आता मराठवाड्यातल्या 8 जिल्ह्याची माहिती बघितली, पण आता आपण विदर्भातल्या काही जिल्ह्याची माहिती बघण्याचा प्रयत्न करूया। विदर्भातला पहिला जिल्हा आहे बुलढाणा, आणि बुलढाणा जिल्ह्यातील स्थानिक नैसर्गिक आपत्तीसाठी या ट्रिगर अंतर्गत 144 कोटी 21 लाख रुपये, काढणी पश्चात नुकसान भरपाईसाठी 2 लाख रुपये, आणि एकूण बुलढाणा जिल्ह्यामध्ये 144 कोटी 23 लाख रुपयाचा पीक विमा मंजूर झालेला आहे आणि याच्या वाटपाची सुद्धा प्रक्रिया सुरू झालेली आहे। याचबरोबर मित्रांनो, पुढचा जिल्हा आहे अमरावती, अमरावती जिल्ह्यामध्ये स्थानिक नैसर्गिक आपत्तीतून 50 कोटी 9 लाख रुपये, काढणी पश्चात नुकसान भरपाईसाठी 10 कोटी 51 लाख रुपये, आणि पीक कापणी प्रयोगांती नुकसान भरपाईसाठी 19 लाख रुपये, आणि एकूण 60 कोटी 80 लाख रुपयाचा पीक विमा अमरावती जिल्ह्यामध्ये मंजूर झालेला आहे। याचबरोबर पुढचा जिल्हा आहे अकोला, आणि अकोला जिल्ह्यामध्ये फक्त एका ट्रिगर अंतर्गत मंजूर झालेला पीक विमा आहे, तो म्हणजे स्थानिक नैसर्गिक आपत्ती यासाठी 66 कोटी 64 लाख रुपये। पुढचा जिल्हा आहे वाशिम, वाशिम मध्ये सुद्धा एकाच ट्रिगर अंतर्गत पीक विमा मंजूर झालेला आहे, तो म्हणजे स्थानिक नैसर्गिक आपत्तीतून 10 कोटी 74 लाख रुपये। पुढचा जिल्हा आहे यवतमाळ, यवतमाळ जिल्ह्यामध्ये स्थानिक नैसर्गिक आपत्तीसाठी 6 कोटी 86 लाख रुपये, काढणी पश्चात नुकसान भरपाईसाठी 22 कोटी 95 लाख रुपये, आणि एकूण यवतमाळमध्ये 29 कोटी 81 लाख रुपयाचा पीक विमा मंजूर झालेला आहे आणि याच्या वाटपाची प्रक्रिया सुद्धा सुरू झालेली आहे। मित्रांनो, पुढचा जिल्हा आहे वर्धा,
वर्धा जिल्ह्यामध्ये स्थानिक नैसर्गिक आपत्तीसाठी 115,18 लाख रुपये, काढणी पश्चात नुकसान भरपाईसाठी 71 लाख रुपये आणि एकूण 115,90 लाख रुपये मंजूर झालेले आहेत। याचबरोबर पुढचा जिल्हा आहे नागपूर। नागपूरमध्ये स्थानिक नैसर्गिक आपत्तीसाठी 55,94 लाख रुपये, पीक कापणी प्रयोगांती नुकसान भरपाईच्या अहवालानुसार 11 लाख रुपये आणि एकूण नागपूरमध्ये 56,05 लाख रुपयाचा पीक विमा मंजूर झालेला आहे। मित्रांनो, पुढचा जिल्हा आहे भंडारा। भंडारा जिल्ह्यामध्ये स्थानिक नैसर्गिक आपत्तीसाठी 4 लाख रुपये। पुढचा जिल्हा आहे गडचिरोली। गडचिरोलीमध्ये स्थानिक नैसर्गिक आपत्तीसाठी 2,98 लाख रुपये, काढणी पश्चात नुकसान भरपाईसाठी 2,40 लाख रुपये आणि एकूण 5,38 लाख रुपयाचा पीक विमा मंजूर झालेला आहे। याचबरोबर पुढच्या जिल्ह्यात चंद्रपूर आणि गोंदिया। चंद्रपूर आणि गोंदिया जिल्ह्याची माहिती उपलब्ध नाही अशी माहिती दिलेली आहे। याचबरोबर पुढचा विभाग आहे पश्चिम महाराष्ट्र। पश्चिम महाराष्ट्रामधला पहिला जिल्हा आहे पुणे। पुणे जिल्ह्यामध्ये स्थानिक नैसर्गिक आपत्तीसाठी 2,89 लाख रुपये, सोलापूरमध्ये पीक कापणी प्रयोगांती 95 लाख रुपये, सांगली जिल्ह्यामध्ये स्थानिक नैसर्गिक आपत्तीसाठी 2,78 लाख रुपये, पीक कापणीसाठी 6 लाख रुपये आणि एकूण 2,85 लाख रुपयाचा पीक विमा या जिल्ह्यामध्ये मंजूर झालेला आहे। पुढचा जिल्हा आहे कोल्हापूर। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये स्थानिक नैसर्गिक आपत्तीसाठी 7,59 लाख रुपये, काढणी पश्चात नुकसान भरपाईसाठी 1,12 लाख रुपये आणि एकूण 8,71 लाख रुपयाचा पीक विमा कोल्हापूरमध्ये मंजूर झालेला आहे। याचबरोबर सातारा जिल्ह्यामध्ये पीक कापणी प्रयोगासाठी 4,10 लाख रुपये, नाशिकमध्ये सुद्धा कापणी अंतर्गत 3 लाख रुपये, धुळे जिल्ह्यामध्ये सुद्धा स्थानिक नैसर्गिक आपत्तीतून 29,01 लाख रुपयाचा पीक विमा मंजूर झालेला आहे। नंदुरबार जिल्ह्यामध्ये 2 ट्रिगर अंतर्गत मंजूर झालेला आहे पीक विमा। त्यामध्ये कापणी प्रयोगांती 3,13 लाख रुपये आणि स्थानिक नैसर्गिक आपत्तीसाठी 5,05 लाख रुपये आणि एकूण 8,19 लाख रुपयाचा पीक विमा नंदुरबार जिल्ह्यामध्ये मंजूर झालेला आहे। याचबरोबर शेतकरी मित्रांनो, पुढचा जिल्हा आहे तो म्हणजे जळगाव। जळगाव जिल्ह्यामध्ये पीक कापणी प्रयोगांती 9 लाख रुपये। याचबरोबर आता पुढचा विभाग आहे कोकण। कोकण विभागामधला पहिला जिल्हा ठाणे। ठाणे जिल्ह्यामध्ये काढणी पश्चात नुकसान भरपाईसाठी 7,01 लाख रुपये, रत्नागिरी जिल्ह्यामध्ये काढणी पश्चात नुकसान भरपाईसाठी 68 लाख रुपये आणि एकूण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये काढणी पश्चात नुकसान भरपाईसाठी 1,57 लाख रुपयाचा पीक विमा मंजूर झालेला आहे। आणि शेतकरी मित्रांनो, एकंदरीत आपण जर पाहायला गेलं तर एकूण राज्यातल्या या सगळ्या 34 जिल्ह्यातल्या 64 लाख शेतकऱ्यांना 2,308 कोटी रुपयाच्या पीक विम्याचे नुकसान भरपाई मंजूर झालेली आहे आणि याची वाटपाची सुद्धा प्रक्रिया आता विमा कंपनीच्या माध्यमातून सुरू झालेली आहे। तर शेतकरी मित्रांनो, आपण जर पाहिलं तर काढणी पश्चात नुकसान भरपाई असेल, स्थानिक नैसर्गिक आपत्ती असेल किंवा पीक कापणी प्रयोगाच्या अहवालावर जे काही पीक विमा मिळत असतो, या तिन्ही किंवा 4 ट्रिगर अंतर्गत 4 वेगवेगळे ट्रिगर आहेत। या 4 ट्रिगर अंतर्गत वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये वेगवेगळी नुकसान भरपाई विमा कंपन्यांच्या माध्यमातून पीक विमा मंजूर झालेला आहे आणि याच्या वाटपाची प्रक्रिया सुद्धा विमा कंपन्यांच्या माध्यमातून सुरू झालेली आहे। एकंदरीत आपण जर पाहिलं तर खरीप हंगाम 2024च्या पीक विम्यासाठी या राज्यातल्या 34 जिल्ह्यातील 64 लाख शेतकऱ्यांना 2,308 कोटी रुपयाचा पीक विमा मंजूर झालेला आहे, ज्याच्यामध्ये स्थानिक नैसर्गिक आपत्तीसाठी नुकसान भरपाई मंजूर झालेली आहे 1,455 कोटी। याचबरोबर स्थानिक नैसर्गिक आपत्तीच्या नंतर जवळपास आपण जर पाहायला गेलं तर इतर नुकसान भरपाईसाठी स्थानिक नैसर्गिक आपत्ती असेल, पीक कापणी प्रयोग असेल किंवा पीक काढणी प्रयोग असेल, या सगळ्या अहवालानुसार अशा पद्धतीने हंगामातील प्रतिकूल परिस्थितीसाठी सुद्धा 705 कोटी रुपये पीक विमा मंजूर झालेला आहे आणि एकूण 64 लाख शेतकऱ्यांना 2,308 कोटी रुपयाचा पीक विमा मंजूर झालेला आहे आणि याच्या वाटपाची प्रक्रिया शासनाच्या माध्यमातून सुरू झालेली आहे। तर मित्रांनो, आपण या व्हिडिओच्या माध्यमातून खरीप हंगाम 2024च्या पीक विम्याच्या वाटपासंदर्भात राज्यातल्या सगळ्या जिल्ह्याची आकडेवारी माहिती यादी घेण्याचा प्रयत्न केलेला आहे। हे छोटंसं अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा। प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्त्वाची अशी माहिती शेअर करा। धन्यवाद।